पेटी खोलली. आता आपल्याला हे जोडायचं आहे ऑटो स्विच. म्हणजे याचं कामच नाही सुरू. डायरेक्ट लाईन आली की आपलं मोटर सुरू होते. फ्यूज काढून मग सांगतो काय करायचं. पहिले फ्यूज काढून झाला. हे लाल वायर दिसेल ना, ही कापा याच्यावर असं लिहून आहे. पहा मित्रांनो, इथं हे मधातली केबल राहते ती काढून घ्यायचे. हे लाल पिवळी नीळ हे जोडून घ्यायचे या काटाला. मग हे आहे ना व्ही आणि VS1 हे जॉईन करून घ्यायचे. का तर याच्यात टाकून द्यायचे. पहा याच्यात टाकायचे हे दोन्ही बी जॉईन करून. मग दाखवतो दोन्ही जॉईन. आता झालं आपलं जोडणं. सांगू का आता हे पूर्ण याच्यात जोडून द्यायचे. हे लाल हे पिवळी लाल निळी हे मागच्या याच्यात. मग हे दोन जॉईन करून याच्यात जोडायचं. काळी आणि हे पांढरी एका याच्यात. मग हे पांढरी आहे ना या काटाला जोडून द्यायचे एक, आणि एक काळी उरती हे इथं जोडून द्यायचं. चला आता आपण फ्यूज बसवा. जोडायला खतरनाक पाय लागले का? लागले. आता ॲटो करून टाकायचा. हा लाल पिवळी वायर बदलायची. इथं आपली मोटर झाली सुरू. म्हणलं ना हे हिरवा लाईट लागलं ही मोटर सुरू होती. मी काय केले लाल आणि पिवळी वायर बदलवली निसता. माझ्यासारखं जोडा तुमचंही होऊन जाईल मोटर सुरू ऑटो स्विच.